या टॉकीजजवळ गर्दीच्या सायंकाळी व्यापाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हातून 2,75,000ची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। मास्टरमाइंड कुणाल बत्रा अखेर आला पोलिसांच्या जाळ्यात। 27 मार्चची सायंकाळ प्रिया टॉकीज जवळील गजबजलेली सायंकाळ। राजकमल चौकात मोबाईल संचालक आनंदाणी यांचे कर्मचारी व्यापाऱ्यांकडून 2,75,320 रुपयांची रोकड घेऊन निघाले। तेवढ्यात गर्दीचा फायदा घेत बॅग हिसकावून आरोपी पसार झाला। शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाने एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आणि त्याच्या चौकशीतून सगळा प्लॅन उघडकीस आला। 22 वर्षीय कुणाल राजकुमार बत्रा दस्तूर नगरचा रहिवासी असून बॅग लिफ्टिंगचा मास्टरमाइंड तोच होता। त्याला माहिती होतं की मोबाईल संचालक आनंदानी नियमितपणे कर्मचाऱ्यांमार्फत मोबाईल विक्रेत्यांकडून वसुली करतात। कुणाल सिटीलँडमध्ये कामाला होता। तिथेच त्याने आपल्या साथीदारांसोबत 23 वर्षीय साकिब शाह राहणार कबीरनगर आणि 19 वर्षीय अजद खां राहणार कबीरनगर यांच्यासोबत मिळून प्लॅन बनविला। 15 मिनिटांचा डाव। 27 मार्चला 2 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवत योग्य क्षणी बॅग हिसकावली। 8 एप्रिलला पोलिसांनी दोघांनाही अटक केली। कुणाल बत्रा, साकिब शाह आणि अजद खां या टोळीने अमरावतीच्या व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण तयार केलं आहे। परंतु गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे मास्टरमाइंड अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे।